नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितेश मेतकर, तुकाराम हरिवाजेकर कनिष्ठ महाविद्यालय फुंडे, तालुका उरण, जिल्हा रायगड. इयत्ता 12वी योग भारती ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या या आपल्या 12वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांना पाचारण करतो. इयत्ता 12वीमध्ये व्याकरणाला खूप महत्त्व आहे. व्याकरण भाग 5 यामधील आज आपण समास हा घटक अभ्यासणार आहोत. विषय मराठी. इयत्ता 12वी भाग 5 घटक आहे व्याकरण व लेखन आणि उपघटक आहे समास. समासाची व्याख्या: शब्दांची काटकसर करून दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचा एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. आता समास म्हणजे काय? शब्दांची काटकसर करावी लागते आणि दोन किंवा अधिक शब्दांचा एकच शब्द तयार करून आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोहोचवायचे असते. अशा वेळेस ज्या शब्दांचा आपण वापर करतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. सामासिक शब्दात दोन शब्द असतात, त्यांच्या एकत्रीकरणातून हा सामासिक शब्द तयार होतो. सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. सामासिक शब्दाचा विग्रह करणे म्हणजे शब्दामध्ये जे शब्द किंवा पद अंतर्भूत असतात त्यांची फोड करून दाखवणे म्हणजेच सामासिक शब्दाचा विग्रह करणे होय. समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. आता पद म्हणजे काय ते महत्त्वाचे आहे. समासात दोन शब्द असतात. खाली बघा, ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत. ज्ञान हेच अमृत, म्हणजे ज्ञान आणि अमृत हे दोन शब्द यामध्ये आहेत. प्रत्येकाला आपण पद असे म्हणतो. ज्ञान आणि अमृत हे दोन्ही शब्द ज्यावेळेस हे दोन पद एकत्र येतात त्यावेळेस सामासिक शब्द बनतो. दुसरा आहे घरोघर. प्रत्येक घरी. अहोरात्र. अह म्हणजे दिवस आणि रात्र. जितेंद्रिय. जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो जितेंद्रिय. असे सामासिक शब्द दोन शब्दापासून दोन पदापासून तयार झालेले असतात आणि त्याचा पुढील प्रमाणे विग्रह करतात. समोर आहे आता सामासिक शब्द. समासाचे प्रकार. आपण सामासिक शब्द म्हणजे काय, समास म्हणजे काय, पद म्हणजे काय आणि त्या सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे काय हे बघितल्यानंतर समासाचे प्रकार बघू. समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. मध्यभागी समासाचे नाव बघा: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे 4 मुख्य समासाचे प्रकार पडतात. आता याचे जे पद प्रधान आहे त्यावरून प्रकार पडतात. पहिले पद प्रधान. ज्या समासात पहिले पद प्रधान असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे प्रतिदिन, दिवसेंदिवस. यामध्ये पहिले पद प्रधान आहे म्हणजे पहिला शब्द प्रधान आहे. दुसरे पद प्रधान आहे अशा समासास तत्पुरुष समास म्हणतात. उदाहरणार्थ सूर्योदय, अनपेक्षित. दोन्ही पदे प्रधान आहेत अशा समासास द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे खरे खोटे, भाजीपाला. दोन्ही पदांतून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यावेळेस बहुव्रीही समास होतो. उदाहरणार्थ अथांग, सनाथ. अशा प्रकारे जे पद प्रधान आहेत त्यावरून समासाचे पुढील प्रमाणे 4 प्रकार पडतात. आता मुख्य प्रकार आणि उपप्रकार बघू. पहिला मुख्य प्रकार अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. आता तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडतात: विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास आणि
आणि अशा प्रकारे 3 उपप्रकार तत्पुरुष समासाचे आणि 3 उपप्रकार द्वंद्व समासाचे पडतात. त्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व अशा प्रकारे द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार, तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार हे झाले 6 आणि मुख्य 4 प्रकारचे आपल्याला 10 समास यावर्षी अभ्यासावायचे आहेत. आता 4 मुख्य समासाचे उदाहरणं, त्याचे वैशिष्ट्ये आणि समास कसे ओळखायचे याबद्दल आपण माहिती बघू. 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे पुढील 4 प्रकार पडतात. आता मी पद म्हणजे काय ते अगोदरच सांगितलं. 2 शब्दापासून जो एक शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि ते 2 शब्दांपैकी प्रत्येकी शब्दाला पद असे म्हणतात. उदाहरणार्थ बघू आपण. अव्ययीभाव समास, यामध्ये 2 पदं जर असतील, प्रत्येक समासात 2 पदं असतात, 2 शब्द असतात, त्यापासून एक शब्द तयार झालेला असतो. आता अव्ययीभाव समासात पहिले पद प्रधान असते, दुसऱ्या पदाला महत्त्व नसते, म्हणून दुसऱ्यावर काट मारलेली आहे. अव्ययीभाव समासाचे उदाहरणं विशेष बघू. अव्ययीभाव समास स्थलवाचक असतो, कालवाचक असतो, रीतिवाचक असतो. यामध्ये रीतिवाचक शब्द असतात. उदाहरणार्थ घरोघरी, क्षणोक्षणी, यथाशक्ती ही क्रियाविशेषणे वापरली जातात. प्रतिदिन, दिवसेंदिवस अशा प्रकारचे उदाहरणं अव्ययीभाव समासाची आहेत. यामध्ये प्रथम पद प्रधान असते, एवढंच लक्षात ठेवायसारखं आहे. दुसरा आहे तत्पुरुष समास. 2 पदापैकी दुसरे पद प्रधान असते, पहिले पद प्रधान नसते, म्हणून द्वितीय पद प्रधान असल्यास तत्पुरुष समास होतो. 2 घटकांचा उल्लेख होतो, परंतु फक्त दुसराच घटक डोळ्यासमोर येत असेल तर तत्पुरुष समास होतो. उदाहरणार्थ शेतकरी, फक्त शेती करणारा दिसतो. सूर्योदय, अनपेक्षित हेही त्याचप्रमाणे. तिसरा आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये 2ही पदे प्रधान असतात, म्हणून 1 आणि 2वर सुद्धा काट नाही. जेवढ्या शब्दांचा उल्लेख केला ते सर्व डोळ्यासमोर येतात. उदाहरणार्थ पुढे आहे आई वडील, 15-16, वेणीपणी, खरे खोटे, भाजीपाला ही सर्व उदाहरणं द्वंद्व समासाची आहेत. इथे एकच लक्षात ठेवण्यासारखं आहे, द्वंद्व समासात 2ही पदे प्रधान असतात. उल्लेख केलेल्या घटकांपैकी तिसराच घटक डोळ्यासमोर येतो, म्हणजेच बहुव्रीही समास होय. आता बहुव्रीही समास हा 4था समास आहे. यामध्ये 2ही पदे प्रधान नसून तिसऱ्याच घटकाचा समावेश होतो. उदाहरणार्थ वक्रतुंड. आता वक्र आहे तुंड ज्याचे असा तो, म्हणजे कोण? गणपती. म्हणून वेगळाच एक घटक आपल्या डोळ्यासमोर येतो. शब्दाला, पदांना या ठिकाणी थारा नसून अर्थाला या ठिकाणी महत्त्व आहे. अथांग, सनाथ, निळकंठ, लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे असा तो, म्हणजे कोण? गणपतीच. लंबोदर. अशा प्रकारे बहुव्रीही समासात 2ही पदे प्रधान नसून तिसऱ्याच अर्थाचा बोध होतो, त्यावेळेस बहुव्रीही समास होतो. अशा प्रकारे पहिले पद प्रधान अव्ययीभाव, दुसरे पद प्रधान तत्पुरुष, 2ही पदे प्रधान द्वंद्व आणि 2ही पदे प्रधान नसतात त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. अशा प्रकारे आपण आज समासाचे 4 मुख्य प्रकार अभ्यासलेले आहेत. यानंतरच्या घटकात आपण प्रत्येक समासावर प्रकाश टाकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.